तर आम्ही 15 डिसेंबरपर्यंत सरकारला मुदत दिलेली आहे. 15 डिसेंबरपर्यंत जर का आमच्या मागण्यांच्या संदर्भामध्ये सकारात्मक विचार किंवा तोडगा निघाला नाही, तर मग आम्ही मात्र या महाराष्ट्र सरकारला हलवून सोडल्याशिवाय राहणार नाही. स्फोट घडू आणि येणार. आणि आपल्या जिल्ह्यातले अनेक काही बोटावर मोजणे इतके पुढारी तर आम्हाला विरोध करतातच. तिथं जाऊन सांगतात तिकडे मुख्यमंत्री, यांना चर्चेला बोलू नका, यांना बैठकीला बोलू नका, यांच्यासोबत चर्चाच करू नका. मुख्यमंत्री जरी एकनाथ शिंदे असले तरी ही फक्त तात्पुरती सोय. सुपर सीएम कोण आहे? सुपर सीएम कोण आहे? देवेंद्र फडणवीस साहेब आहेत. आज सगळे मुख्यमंत्री शिंदेना दिल्लीत किंमत नाही. काय दिल्लीत त्यांना काही कळत नाही. मागच्या वेळेस ते आमच्या बैठकीत होते, ते नुसतेच बसले होते, काहीच बोलत नव्हते. मागच्या वेळेस 2 तास बैठक. शेतकरी नेते रविकांत तुपकर आता आपल्यासोबत आहेत. चिखली तालुक्यातल्या शेलोडी गावातल्या शेतकऱ्यांना भेट द्यायला ते आले आहेत. रविकांत तुपकरांनी एल्गार रथयात्रा काढली, एल्गार महामोर्चा झाला, त्यानंतर मंत्रालय ताब्यात घेण्याचं आंदोलन झालं. सरकारनं रविकांत तुपकरांना चर्चेसाठी बोलावलं. चर्चा झाली 29 नोव्हेंबरला. आज 8 डिसेंबर आहे. 9 दिवस झालेत चर्चा होऊन. या आंदोलनातनं काय फलित मिळालं? स्वतः रविकांत तुपकर आपल्यासोबत आहेत. रविकांतजी, आंदोलनाचं फलित काय? असं आहे की एक तर सोयाबीन कापसाच्या प्रश्नावर आतापर्यंत कोणी बोलत नव्हतं. एक लोकप्रतिनिधी या प्रश्नावर चकार शब्द बोलत नाही, की जी लोकप्रतिनिधींची जबाबदारी आहे, सत्तेतल्या नेत्यांची जबाबदारी आहे, पण एकही माणूस बोलत नाही. आणि आम्ही चळवळीतले कार्यकर्ते होतो. आम्ही काही आमदार नाही, खासदार नाही, ग्रामपंचायत सदस्य नाही, झडपी सदस्य नाही, पण तरी सातत्याने आम्ही या प्रश्नावर बोलून एक चळवळीचा आवाज बुलंद करण्याचं काम करतो. मी काय करू शकतो? मी चळवळ करू शकतो, रस्त्यावर उतरू शकतो, मोर्चा काढू शकतो, सरकारवर दबाव तयार करू शकतो. जे सरकार आम्हाला चर्चेला बोलवायला तयार नव्हतं, जे सरकार आम्हाला फाट्यावर मारण्याची भाषा करत होतं, त्या सरकारला आम्ही मुंबईच्या आंदोलनामुळे चर्चेला बोलवायला भाग पाडलं. सरकार नरमलं, सरकारने चर्चेला बोलवलं. आणि त्या बैठकीमध्ये दिल्लीमध्ये वाणिज्य मंत्री आणि ज्यांच्याशी संबंधित मंत्र्यांशी विषय त्यांच्याबरोबर सोयाबीन कापसाच्या दरवाढीच्या संदर्भामध्ये बैठक लावण्याचा शब्द देवेंद्र फडणवीस साहेबांनी आम्हाला दिला. त्यानंतर येलो मोझॅकची आणि बोंडअळीची लाल्याची नुकसान भरपाई या महिन्याभरात शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करतो आणि ती वाढवून देतो, हाही शब्द आम्हाला बैठकीमध्ये त्यांनी दिला. पीक विमा कंपन्यांची अग्रिम रक्कम राज्यामध्ये जमा व्हायला सुरुवात झाली. 20 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर ही रक्कम आता पडायला सुरुवात झालेली आहे. तर तो एक आमचा पहिला विजय आहे. बुलढाणा जिल्ह्यात फक्त 18 कोटी आले, ही रक्कम बुलढाणा जिल्ह्यासाठी कमी आहे, पण फायनल अमाऊंट जी पीक विम्याची येईल ही या महिन्याभरात शेतकऱ्यांच्या खात्यावर आम्ही जमा करतो, हाही शब्द त्यांनी आम्हाला त्या ठिकाणी दिला. शेतमजुरांसाठी महामंडळ तयार करून आरोग्य आणि शिक्षणाचा खर्च उचलण्याचा शब्द त्यांनी दिला. त्याचबरोबर शेतीला मजबूत असं कंपाऊंड करण्याची नवीन योजना, शेत रस्त्यासाठी, पांढण रस्त्यासाठी सुटसुटीत विस्तारित योजना, मागेल त्याला पांढण रस्ता, अशा पद्धतीची नवीन योजना आणण्याचं काम त्यांनी केलं. विदर्भातल्या दूध उत्पादकांसाठी एक अनुदानाची नवीन योजना ते विस्तारानं आणतायत. आणि महाराष्ट्रातल्या दूध उत्पादकांना, अडचणीत सापडलेल्यांना एक पॅकेज देण्याची घोषणा त्यांनी केलेली आहे. आम्ही सरकारला 15 डिसेंबरपर्यंतचा अल्टिमेटम दिलेला आहे. त्यानंतर अनुदानाचे पैसे जे बँका होल्ड करत होत्या ते ताबडतोब काढण्याचे आदेश त्यांनी दिले, अन्यथा गुन्हे दाखल करू असं सांगितलं. 2 लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी, कर्जमुक्ती द्यावी, या संदर्भात सकारात्मक विचार करू म्हणून त्यांनी सांगितलं. आणि अशा मागण्या, अनेक मागण्या 70-80% आमच्या मान्य झाल्या. आता त्याची अंमलबजावणी करून घेणं ही आमची जबाबदारी आहे. तर आम्ही 15 डिसेंबरपर्यंत सरकारला मुदत दिलेली आहे. 15 डिसेंबरपर्यंत जर का आमच्या मागण्यांच्या संदर्भामध्ये सकारात्मक विचार किंवा तोडगा निघाला नाही, तर मग आम्ही मात्र या महाराष्ट्र सरकारला हलवून सोडल्याशिवाय राहणार नाही. स्फोट घडू आणि येणारं आंदोलन हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या गनिमी काव्याच्या पद्धतीनं आमचं आंदोलन असेल, असा निर्णय आम्ही सोमठाण्याच्या सभेमध्ये घेतलेला आहे. मंत्रालयात बैठक झाली. देवेंद्र फडणवीसांनी शब्द दिला की वाणिज्य मंत्र्यांसोबत बैठक लावू. तर तुमचा हा सगळा आंदोलनाचा जो खटाटोप होता किंवा अट्टास होता, हा केवळ बैठक लावण्यासाठी होता का? नाही, असं नाही आहे. संवादातून मार्ग निघत असतो, चर्चेतून मार्ग निघत असतो. जर का सरकारबरोबर आपण चर्चाच केली नाही, तर उद्या सरकार म्हणेल हे ॲडॅमंट वागतायत, यांना फक्त स्टंट करायचं आहे, आंदोलन करून फक्त यांना प्रसिद्धी मिळवायची, असे आरोप आमच्यावर करू शकतात. त्यामुळं माझा प्रयत्न कायम संवादाचा असतो, चर्चेतून मार्ग निघाला पाहिजे. आता बघा, पहिले आम्ही महाराष्ट्राचा दौरा केला, जनजागृती केली, मग आम्ही एल्गार रथयात्रा काढली, त्याला प्रचंड प्रतिसाद शेतकऱ्यांना मिळाला. शेवटी शेतकऱ्यांना शेतीचं अर्थशास्त्र समजून सांगावं लागतं, त्यांच्यातली चेतना जागृत करावी लागते, त्यांना पेटवावं लागतं. आणि मग आम्ही महामोर्चा काढला. तो महामोर्चा 50,000च्या वर शेतकरी त्या महामोर्चाला आले. सरकारनं दखल नाही घेतली, चर्चेला नाही बोलवलं. मग आम्ही मुंबईचं आंदोलन करण्याचा इशारा दिला, मला अटक करून आंदोलन दडपायचा प्रयत्न केला. मग मी अन्नत्याग सुरू केला अचानक. अन्नत्याग सुरू करून सोमठाणा गाव आंदोलनाचं केंद्रबिंदू बनलं. आणि तिथून मी सांगितलं की सरकारला असं वाटलं की आता हे अन्नत्याग सोडू द्या, याला मरू द्या, किती दिवस सडतो, काय करतो बघून घेऊ, किती दिवस दम मारेल. मी अन्नत्याग करत मुंबईला जाऊन मंत्रालय ताब्यात घेण्याची भाषा केलं. मग सरकारने चर्चेला बोललं. जे सरकार चर्चेला तयार नव्हतं ते सरकार चर्चेला तयार झालं. आणि त्या चर्चेमध्ये
सोयाबीन कापसाच्या व्यथा आम्ही सरकारसमोर मांडल्या, उपमुख्यमंत्र्यांसमोर. वळसे पाटील साहेब होते, शिंगणे साहेब होते, कुटे साहेब होते, 10-15 सेक्रेटरी होते. 2 तास खलबतं झाली या प्रश्नावर. आमचं म्हणणंच ते, आंदोलन कशासाठी करतो आपण? लक्ष वेधण्यासाठी करतो. सरकारचं आमच्याकडे ध्यान जावं, सरकारने आमच्या म्हणणं ऐकून घ्यावं, याच्यासाठी आपण आंदोलन करत असतो. आंदोलन करण्याचा अर्थच हा लक्ष वेधणे असा असतो. आम्ही सरकारचं लक्ष वेधलं आणि सरकार चर्चेला तयार नव्हतं. त्या सरकारबरोबर चर्चा झाली. आता दिल्लीच्या बैठकीचा सुद्धा निरोप ते आम्हाला देणार आहेत. ती बैठक कधी होते, काय होते, त्याची आम्ही वाट बघू. आम्ही सह्याद्री अतिथीगृहाच्या बाहेर आल्यावरच सांगितलं की आम्हाला मागण्यांच्या संदर्भामध्ये निर्णय न झाला 15 डिसेंबरपर्यंत, तर आम्ही स्फोट घडवू महाराष्ट्रामध्ये आंदोलनाचा. आता एक काय झालं की मदत वाढवून देण्याचा निर्णय त्यांनी घेतला. म्हणजे अनेक गोष्टी आपल्या आंदोलनामुळे पदरात पाडून घेता आला. आता फक्त त्याची अंमलबजावणी करून घेणं हे आपलं काम आहे. कारण बैठकीमध्ये दिलेला शब्द हा प्रोसिडिंगमध्ये येत असतो आणि प्रोसिडिंगमध्ये शब्द आला की हे प्रोसिडिंग आयुष्यभरासाठी कधी पण कायम ठेवलं जातं. त्यामुळं सरकारबरोबर चर्चा आम्ही वारंवारच करणार आहे. जेव्हा जेव्हा सरकार चर्चेला बोलवेल तेव्हा तेव्हा आम्ही चर्चा करू. चर्चेची धारा आम्ही कधीही बंद करणार नाही. रविकांत तुपकरांचं आंदोलन किंवा माझ्याबरोबर काम करणाऱ्या सगळ्या शेतकऱ्यांचं आंदोलन हे रिझल्ट ओरिएंटेड असतं. मागच्या वर्षी आंदोलन केलं, बुलढाणा जिल्ह्यातल्या शेतकऱ्याच्या पदरात 517 कोटी टाकले आणि महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या पदरात आम्ही हजारो कोटी रुपये टाकले. नुकसान भरपाई असेल, पीक विमा असेल, बुलढाणा जिल्ह्याचं स्पेशल पॅकेज असेल. त्याच्या मागच्या वर्षी आम्हाला सोयाबीन कापसाचा भाव मिळवून घेता आला. आंदोलनामध्ये 10 मागण्या केल्या, 5 मान्य होतात. 20 केल्या, 10 मान्य होतील. 5 केल्या, 3 मान्य होतील. शेवटी पदरात जे मिळालं ते पदरात पाडून घ्यायचं आणि पुन्हा एकदा नव्या दमानं लढाई उभी करायची असते. हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या युद्धाचा नियम आहे आणि तोच आंदोलनाला लागू होतो. आता तुम्ही सांगितलं की बऱ्याच बहुतांशी मागण्या ज्या आहेत त्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी सरकारनं 1 महिन्याच्या आतमध्ये किंवा महिन्याभरापर्यंत आपण त्या मान्य करू असं सरकारनं म्हटलंय. पण तरी तुम्ही 15 दिवसाचा अल्टिमेटम दिलाय. जरा अति होत नाही का? म्हणजे घाई नाही होत का? नाही. असं आहे की सरकारने काही बैठक लावायला 8 दिवस मागितले, काही मागण्यांसाठी 15 दिवस मागितले आणि काही मागण्यांसाठी 2 महिने मागितले. तर आम्ही 2 महिन्याचा कालावधी कर्टेल करून तो 1 महिन्यापर्यंत आणला सरकारबरोबर चर्चा करून. आता ज्या महिन्याभराच्या मागण्यांसाठी अवधी दिलेला आहे त्या मागण्यांसाठी आम्ही महिनाभर थांबणारच आहे. परंतु ज्या मागण्यांसाठी आम्हाला त्यांनी 15 दिवसाचा कालावधी दिला त्या मागण्यांसाठी आम्ही 15 दिवसाच्या भूमिकेवर फर्म आहोत. त्या कोणत्या मागण्या आहेत 15 दिवसात? नाही, असं आहे की त्यांनी सांगितलं की आम्ही आता सरकारबरोबर तुमची बैठक लावतो, केंद्र सरकारबरोबर आपण सोयाबीन कापसाच्या दरवाढीच्या संदर्भामध्ये निर्णय घेऊ. त्याच्यानंतर शेतमजुरांच्या महामंडळाची घोषणा आम्ही अधिवेशनामध्ये करतो. येलो मोजॅक आणि बोंडअळीच्या नुकसान भरपाईचा सगळ्या पुरवणी याद्या करून त्याची घोषणा आम्ही 15 दिवसामध्ये करतो आणि मदत तुम्हाला महिनाभरात जमा होईल. म्हणजे काय की सरकारवर आमचं प्रेशर पण राहिलं पाहिजे ना. सरकारवर जर आमचं प्रेशर नसेल तर सरकारला वाटेल आंदोलन केलं घरी गेले. परंतु सरकारवरचा दबाव आम्ही कधी कमी होऊ देणार नाही. सरकारवर आमचा दबाव आम्ही कायमच ठेवणार आहोत. त्यामुळं एक अर्धी लढाई आम्ही जिंकलो असं आम्ही मानतो. अर्धी लढाई जिंकण्यासाठी पुन्हा एकदा आम्ही आंदोलनाचं हत्यार उपसणार आहे. वाणिज्य मंत्र्यांसोबत सोयाबीन कापसाच्या भाववाढी संदर्भात बैठक होणार आहे. काय त्या बैठकीत झालं पाहिजे आणि सोयाबीन कापसाचे दर वाढावेत यासाठी काय केलं पाहिजे सरकारने? हा, एक्झॅक्टली बरोबर आहे. आम्ही असं सरकारला म्हणत नाही की नुसतं आम्हाला भाव वाढ द्या, आम्ही असं म्हणत नाही आणि सरकार भिकारचोटे देणार नाही, आम्हाला त्याची पूर्ण कल्पना आहे. आमचं म्हणणं आहे की आयात निर्यातीच्या धोरणात तुम्ही बदल केला पाहिजे. जसं की हे सरकार तेलावरचं आयात शुल्क यांनी 0% केलं, जे 30%वर होतं. मग तेल आयात करायला सोपं झालं ना इकडे, म्हणजे तेल बसा यायला लागलं, जकात नाकाच संपला तुमचा. त्याच्यानंतर यांनी हे GST लावला 5% सोयाबीनवर. तो व्यापाऱ्याकडून घेणार, पण व्यापारी आमच्याकडून घेणार, म्हणजे 300 रुपयाचा फरक पडतो क्विंटल मागे. आमचं असं म्हणणं आहे यावर्षी देशामध्ये 100 लाख मेट्रिक टन सोयाबीन तयार होणार आहे. ते 1.25 लाख मेट्रिक टन झालं असतं, पण पावसाचा खंड पडल्यामुळे ते कमी झालं. 100 लाख मेट्रिक टन सोयाबीनमधून 18% तेल बाजूला गेलं तर 82% DOC तयार होणार. आपल्या देशाचं कन्झम्पशन फिशरी आणि पोल्ट्रीसाठीचं 65 लाख मेट्रिक टन आहे, 60 ते 65 लाख. उरलेली DOC निर्यात करा. तुम्ही म्हणता ना आम्हाला की या DOCला परदेशात मागणी आहे, ती आहेच आहे, मग निर्यात का नाही करत? नुसतीच मागणी आहे असं बोलून चालणार नाही. तर ती निर्यात करा, बरोबर सोयाबीनचे भाव वाढतील. त्याच्यानंतर तेलावरचं आयात शुल्क 30% करा, 5% सोयाबीनवरचा GST रद्द करा. ह्या सोयाबीनच्या संदर्भातल्या मागण्या. कापसाच्या संदर्भामध्ये कापूस आयात करू नका, कापसाच्या गाठी निर्यात करा. कापूस त्याला प्रोत्साहन द्या, निर्यात शुल्क वाढवा, ही आपली मागणी आहे. आणि एकदा देशातल्या शेतकऱ्यांना स्पष्ट सरकारनं सांगावं की आम्ही सोयाबीन आयात करणार नाही, आम्ही तेल आयात करणार नाही, आम्ही कापूस आयात करणार नाही. बरोबर मार्केट 500 रुपयानं वाढतं की नाही, नुसतं एवढ्या घोषणेमुळे वाढतं. एक व्यापाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण असतं की आपण माल घ्यायचा आणि यांनी पुन्हा आयात करायचं, म्हणजे आपले दर पडले तर आपण मरून जाऊ,
अशी एक भावना त्यांची असते. त्यांना कॉन्फिडंटपणे त्यांच्या पाठीशी सरकारने एकदा स्पष्ट केली पाहिजे भूमिका, अशी आपली मागणी आहे. बरोबर सोयाबीन कापसाचे रेट वाढतील. इंटरनॅशनल मार्केटमध्ये जरी रेट कमी असले तरी आपलं सरकार काही धोरणात्मक निर्णय बदलून हस्तक्षेप करून इंटरव्हेन्शन करून हे रेट आपल्या देशामध्ये वाढू शकतं, असं आमचं म्हणणं आहे. सरकारसोबत चर्चा झाल्यानंतर सोयाबीन कापसाचे भाव वाढतील का? कारण की काय, आता डिसेंबर महिना आहे, बहुतांश शेतकऱ्यांनी आपलं जे सोयाबीन आहे 50% शेतकऱ्यांनी सोयाबीन विकलेलं आहे. काही शेतकऱ्यांनी सोयाबीन घरामध्ये ठेवलं की त्यांना वाटतं की सोयाबीनचे भाव वाढतील. तर एकंदरीत काय चित्र दिसतं समोरचं आणि शेतकऱ्यांनी काय केलं पाहिजे? एक तर सगळ्यात मोठा जोक असा आहे की हे जे सत्ताधारी नेते आहेत हे म्हणतात, रविकांत तुपकरला विचारा सोयाबीनचे भाव वाढतील का, कापसाचे भाव वाढतील का. अरे बाबा, सोयाबीन कापसाचे भाव वाढवणं ही तुमची जबाबदारी आहे, निवडून आलेल्या लोकांची, सत्तेतल्या लोकांची. तुम्ही जाऊन तिथं भांडलं पाहिजे, गचांड धरलं पाहिजे सरकारचं. सरकारला सांगितलं पाहिजे लोक आम्हाला गावात येऊ देत नाही. तुम्ही ते सोडून देता आणि मला प्रश्न विचारता सोयाबीनचे भाव वाढतील का. अरे मी ग्रामपंचायत सदस्य बी नाही, मी कोणी नेता नाही, पुढारी नाही, लोकप्रतिनिधी नाही. माझं काम मागणी करणं, भांडणं, संघर्ष करणं, आंदोलन करणं, सरकारवर दबाव तयार करणं, हे माझं काम आहे. लक्षात घ्या तुम्ही. माझं काम भाव द्यायला मी काय वाणिज्य मंत्री, कृषी मंत्री आहे का? वाणिज्य मंत्री, कृषी मंत्री असतील, मुख्यमंत्री असतील, पंतप्रधान असतील, या लोकांनी भाववाढीसाठी म्हणजे भाववाढ दिली पाहिजे आणि सत्ताधारी नेत्यांनी त्यांच्यावर दबाव आणला पाहिजे. पण उलटं झालं. हे लोकांना सांगतात की रविकांत तुपकरनं भाव वाढवले का. अरे रविकांत तुपकरचं काम फक्त भांडणं आहे, संघर्ष करणं आहे. माझं काम रस्त्यावर उतरणं आहे, भाव देणं हे सरकारचं काम आहे आणि विशेषतः सत्ताधारी नेत्यांचं काम आहे. त्यामुळं हे आंदोलन कसा मोड घेतं, सरकार त्याला भविष्यात काय रिस्पॉन्स देतं, त्याच्यानंतर ही पुढचा रिझल्ट येईल. पण मी असं आश्वासन नाही देऊ शकत लोकांना की हे असं होणार आहे आणि तसं होणार आहे. नाही, म्हणजे 2021ला तुम्ही आंदोलन केलं, सोयाबीनचे भाव चांगल्या पद्धतीने वाढले. गेल्या वर्षी त्याचं भाव फारसे नव्हते आणि यावर्षीचं जे आहे शेतकऱ्यांना वाटतं की भाव वाढतील. आणि असं आहे, लोकांना आमच्याकडनं अपेक्षा आहेत, परंतु लोकांनाही माझं सांगणं असं आहे की तुम्ही घरात बसून नका भाव विचारून आम्हाला. म्हणजे आम्ही आंदोलन केलं तर महाराष्ट्रात लोक रस्त्यावर उतरले पाहिजे ना. आपल्याही लोकांची मानसिकता बदलली पाहिजे, शेतकऱ्यांची. आपण घरात बसणार, टीव्हीवर पाहणार रविकांत तुपकरनं मेला का जिवंत आहे आणि मग भाव वाढले नाही म्हणून आम्हाला प्रश्न विचारणार. तुमची पण सगळ्या शेतकऱ्यांची जबाबदारी आहे ना ती. उद्या मी रस्त्यावर उतरायची घोषणा केली तर महाराष्ट्रातला शेतकरी रस्त्यावर उतरला पाहिजे, तर सरकारवर दबाव तयार होईल. आता बुलढाण्याच्या मोर्चात 50,000 लोक आले, तिथं जर 5 लाख लोक आले असते तर काय झालं असतं, चित्र वेगळं राहिलं असतं. लोकांनी पण मानसिकता बदलणं गरजेची आहे आंदोलनाच्या बाबतीमध्ये. आणि तिथे काय रविकांत तुपकरचं लग्न आहे का, तिथे काय माझ्या पोराचं बारसं आहे का. अरे हे चालली ही लढाई शेतकऱ्यांसाठी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी सुद्धा या लढाईला बळ दिलं पाहिजे, पाठबळ दिलं पाहिजे, रस्त्यावर उतरलं पाहिजे. घरी पारावर गप्पा आणून किंवा खटल्यावर उतानं पडून हा प्रश्न सुटणार नाही. लक्षात घ्या, मी खूप स्पष्ट बोलतो. याच्यासाठी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरणं गरजेचं आहे. ऊस उत्पादकांचा दबाव गट आहे, त्यांना बरोबर भाव मिळतो. आणि हे आंदोलन एका बुलढाणा जिल्ह्यापुरतं किंवा एका पॉकेटपुरतं होऊन चालत नाही. याला राज्यव्यापी आंदोलन झालं पाहिजे आणि तो प्रयत्न आमचा सातत्यानं आहे. प्रयत्न करणं आमचं काम आहे. इंग्रजांना जायला देशातून 150 वर्ष लागले होते. पहिल्या वर्षी जर विचारलं असतं का जातीन का इंग्रज, त्यानं काय सांगा. लढाई करणं हे आमचं काम आहे. हा दीर्घकालीन लढा आहे. रविकांत तुपकरच्या नंतर पुन्हा एक पिढी खपू शकते या आंदोलनामध्ये, चळवळीमध्ये. हा दीर्घकालीन लढा आहे. हे प्रश्न महात्मा ज्योतिबा फुलेंपासून शोषणाचा लढा त्यांनी उभा केला, स्वर्गीय शरद जोशी साहेबांनी उभा केला. नंतरच्या पिढीमध्ये आम्ही सगळे लोक काम करतोय. हे काम करत राहणं आमचं काम आहे. याला कधी 50% यश मिळेल, कधी 25% मिळेल, कधी 100% मिळेल, कधी मिळणार नाही, कधी जास्त मिळेल. हे या लढ्याचं स्वरूप कसं आहे त्याच्यावर हे डिपेंड आहे. लोक काय करतात, खेड्यापाड्यातले या सगळ्या पुढाऱ्यांना वाजवत गावात आणतात आणि सोयाबीनचा भाव मला विचारतात. अरे ज्यांना निवडून दिलं त्याला सोयाबीन कापसाचा भाव विचारा, त्यांच्या गाड्या अडवा, त्यांना गावात फाट्यावर अडवा, मग बरोबर हे सभागृहात बोलतील. सभागृहात सोयाबीन कापसाच्या प्रश्नावर बंद झालं पाहिजे. सभागृहामध्ये या लोकांनी राजीनामे फेकले पाहिजे सोयाबीन कापसाच्या प्रश्नावर, तर हा प्रश्न सुटेल. माझं काम लढाई करणं आहे, मी लढाई घेऊन निघालेलो आहे. एक आरोप तुमच्यावर सातत्याने होत असतो की तुमची आंदोलनं हिंसक असतात, तुम्ही प्रक्षोभक भाषा वापरता, सरकारच्या गचांड्या पकडू, सरकारच्या छातावर बसू किंवा महाराष्ट्र पेटवून टाकू, आणि तुम्ही म्हणता की लोकशाही पद्धतीनं तुमचं आंदोलन असतं. मग हे विरोधाभास दिसतोय थोडासा. नाही, असं आहे की आमची एक स्टाईल आहे आंदोलनाची. आम्ही सुरुवातीला लोकशाही मार्गाने आंदोलनं करतो आणि लोकांना, सरकारला पहिले आम्ही समजावून सांगतो की बाबा आमचं पांगलं आहे, जरा बघा आमच्याकडे. मग सरकारला वाटतं यांच्याकडून काही होणार नाही. मी लोकशाही मार्गानेच आंदोलन केलेले आहेत. मी महाराष्ट्राचा दौरा केला, शांततेच्या मार्गाने लोकांना जनजागृत केलं. एल्गार यात्रा काढली, शांततेच्या मार्गाने काढली. मोर्चा शांततेच्या मार्गाने काढला. पण शांततेची भाषा जर का सरकारला कळत नसेल, महात्मा गांधींची, अहिंसेची, तर मग भगतसिंगाची भाषासुद्धा सरकारला सांगावी लागते. आणि म्हणून मंत्रालय ताब्यात घ्यायला आम्ही गेलो.
आता जर आम्ही मंत्रालय ताब्यात घ्यायचा इशारा दिला नसता किंवा गेलो नसतो तर सरकारनं म्हटलं असतं, जान दो कुछ नाही होता. आणि आपल्या जिल्ह्यातले अनेक तर काही बोटावर मोजणे इतके पुढारी तर आम्हाला विरोध करतातच. तिथं जाऊन सांगतात तिकडे मुख्यमंत्री, यांना चर्चेला बोलू नका, यांना बैठकीला बोलू नका, यांच्यासोबत चर्चाच करू नका. अरे बाबांनो, रविकांत तुपकरला विरोध तुमचा असेल तर करा, पण शेतकऱ्यांच्या आंदोलनाला विरोध करू नका असं माझं म्हणणं आहे. माझ्याबद्दल व्यक्तिगत काही लोकांना असूया आहे. यांना काय वाटतं माहिती आहे का, याच्याकडे पैसे नाही, याच्याकडं पद नाही, मग लोक याच्या सगळे जातात काहून. मी प्रामाणिकपणे लोकांसाठी लढतो आणि लोकांना लढणारा माणूस आवडतो. तुम्हाला लोकांनी निवडून दिलं, तुम्ही केंद्रात बोलत नाही, तुम्ही राज्यात बोलत नाही, तुम्ही सभागृहात बोलत नाही, तुम्ही प्रश्न घेऊन जात नाही, कारण याच्यात पैसे नाही भेटत ना. ज्या विषयात कमिशन मिळतं, ज्या विषयात पैसे मिळतात, त्या विषयात हे पुढारी लोक पुढाकार घेतात. आणि आम्ही निस्वार्थी लोक आहे, आम्हाला काही घेणं नाही, आम्हाला आमचं काम लढणं आहे. आता तुम्ही सांगितलं की मी लोकशाहीची भाषा वापरतो आणि हिंसक आंदोलन करतो. काय हिंसकपणा केला मी सांगा? मी स्वतः कुठं बस फोडली, मी कुठं काही जाळपोळ केली? मी काहीच केलं नाही. मंत्रालयाचा ताबा घेऊ हे हिंसक आंदोलन थोडंच आहे. पण कार्यकर्ते अंगावर पेट्रोल डिझेल ओतून घेतात. हा, तीच लोकांची भावना संतप्त आहे. सरकार उलट आमच्या संयम तुटायचा वाट बघतं आणि ही लोकांची आपसूक आलेली संतप्त प्रतिक्रिया आहे. मी पहिल्या दिवशीपासून सांगतो की शांततेच्या मार्गाने करा. अनेक लोकांनी मला सांगितलं आम्ही लेकरा बाळा सगळं विहिरीत उड्या मारतो, महिलांनी सांगितलं. मी म्हटलं असं करू नका, सरकारला आपल्या आत्महत्याच पाहिजे. आमचं आंदोलन शांततेच्याच मार्गाने असतं. लोक रस्त्यावर उतरले, लोकांनी काही वेगळी रिॲक्शन दिली तर ती लोकांची उत्स्फूर्त प्रतिक्रिया असते. सरकारनं उलट ही गोष्ट समजून घेतली पाहिजे. मी कधीही आंदोलनामध्ये तोल ढळू दिलेला नाही आहे, लक्षात ठेवा. आम्ही गचांडी पकडू म्हणजे काय कोणाची व्यक्तिगत पकडू असं थोडी, सरकारची गचांडी पकडू आणि ती भाषा आम्ही वापरणारच आहे. आणि आता जर का तुम्ही अजून पण आम्हाला जर फसवाफसवीचा प्रयत्न केला तर आम्ही याच्यापेक्षाही जाल भाषा वापरू. आम्ही भीत नाही कोणाच्या बापाला. जेलमध्ये टाका, तुरुंगात टाका, फासावर चढवा, नाही डरेंगे. किसानों के लिए जान हाजीर आहे. रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत लढत राहू. आता बोलताना तुम्ही म्हटलं की जिल्ह्यातले काही नेते विरोध करतात, तिकडे तुमची बैठक लागली नाही पाहिजे यासाठी प्रयत्न करतात. तुमचं ज्यावेळेस सोमठाण्यात अन्नत्याग आंदोलन सुरू होतं, बहुतांश जिल्ह्यातल्या अनेक नेत्यांनी भेट तुमच्या आंदोलनस्थळी दिली, पाठिंबा दिला. मंत्रालयात सह्याद्री अतिथीगृहामध्ये जी बैठक झाली, जिल्ह्यातल्या 7 आमदारांपैकी 6 आमदार सत्ताधारी आहेत, 2 आमदार तुमच्या बैठकीमध्ये सहभागी होते. मग जिल्ह्यातले असे कोणते नेते आहेत की जे तुम्हाला विरोध करतात? हे जनतेला माहीत आहे. बघा, नाव सांगा ना नाही, त्यांचं. नाही. असं आहे की मला कसं आहे, मी तुम्हाला सांगतो, हे आंदोलन बिगर राजकीय आहे. मला कुणाची वाद घालून मला सोयाबीन कापसावरचा माझा फोकस डायव्हर्ट करायचा नाही. आणि लोक त्यांना उत्तर देतील ना. मी जेव्हा नाव घ्यायचं तेव्हा निश्चितच हे घेईल. लोकप्रतिनिधी आहेत की पक्षाचे नेते आहेत? नाही, हे बघा, माझं काही व्यक्तिगत कुणाशी भांडण नाही आहे. रविकांत तुपकरनं काही कोणाचा धुरा कोरला नाही का, मी कोणाच्या शेतात माझे ढोरं घातले नाही. माझं कुणाशी व्यक्तिगत भांडण नाही आणि माझी ठेकेदारी नाही, माझे पैसे कमवायचे धंदे नाही, माझं काहीच नाही ना हो. माझा कोणताही व्यक्तिगत इंटरेस्टचा प्रश्न नाही आहे. त्यामुळे माझा यांच्याशी वाद येण्याचा प्रश्नच येत नाही. फक्त आम्हाला मिळणारा जनाधार, आम्हाला मिळणारा पाठिंबा याच्यामुळं अनेकांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे. तर ते अनेक लोक विरोध करतात, तर करू द्या, मला त्याचा काही फरक पडत नाही, कारण जनता आमच्यासोबत आहे. आणि जनतेला माहिती आहे कोण विरोध करतं, काय करतं. ही जनता एवढी हुशार आहे, तुम्हाला मी सांगतो. जी जनता डोक्यावर घेत असते ना, ती जनता विरोध केल्यावर खाली सुद्धा पाडत असते. ही जनता आहे, लक्षात ठेवा. इथं भल्या भल्यांचा लोकांनी पराभव केलेला आहे. त्यामुळं शेतकऱ्यांच्या बाजूचे कोण, या आंदोलनामध्ये जे आले पाठिंबा दिला ते शेतकऱ्यांच्या बाजूचे, जे आले नाही त्याच्याबद्दल लोक निर्णय घेतील भविष्यामध्ये काय घ्यायचा तो. आणि 2 आमदारांनी या बैठकीत येण्याचं धाडस दाखवलं, डॉक्टर राजेंद्र शिंगणे साहेब, डॉक्टर संजय कुटे साहेब, त्यांचं मी अभिनंदन करतो शेतकऱ्यांच्या वतीनं, की किमान त्यांनी या बैठकीमध्ये येऊन भूमिका तरी मांडली शेतकऱ्यांच्या बाजूनं. बाकीच्यांनी येणं अपेक्षित होतं. 20 वर्षाचा कालावधी लोटलाय, सातत्याने आंदोलनं सुरू आहे, मोर्चे सुरू आहे, शेतकऱ्यांसाठी तुम्ही लढताय, विरोधात आहेत सातत्यानं. कधीतरी सत्तेत जाऊन किंवा राजकारणामध्ये जाऊन प्रश्न सुटतील शेतकऱ्यांचे असं वाटत नाही? कारण त्यासाठी काय हे असं आहे की आमचा पिंड चळवळीचा आहे, आमचा पिंड भांडण्याचा आहे, आमचा पिंड लढण्याचा आहे. जसं प्रत्येक काळामध्ये जेव्हा जेव्हा राक्षसी प्रवृत्तीचा उन्माद होतो तेव्हा तेव्हा कुणीतरी असं माणसं पुढे येतात आणि त्या राक्षसी प्रवृत्तीला विरोध करत असतात. माझं काम सामान्य माणसाचा आवाज बुलंद करण्याचा आहे, त्यांचे प्रश्न मांडण्याचा आहे. ते मी काम सातत्याने करतो आणि विरोधात राहिलं म्हणून मला काही फरक पडत नाही. माझे काही 2 नंबरचे धंदे नाही आणि माझं काही असतं तर आतापर्यंत यांनी तुरुंगात टाकून दिलं असतं मला. माझं काही सापडत नाही यांना. हे फक्त मला काय करू शकतात, एखाद्या गुन्ह्यात, खोट्या गुन्ह्यात अटक करणे, एखादी बलात्काराची खोटी केस माझ्यावर दाखल करणे, दरोड्याचा गुन्हा एखादा खोटा दाखल करणे, वेगळ्या पद्धतीनं तुरुंगात टाकणे, ठेवणे. फरक नाही पडत ना आपल्याला काही. आता मला यांनी 15 दिवस तुरुंगात ठेवायचा प्लॅन केला होता सरकारच्या इशाऱ्यावर, पोलिसांच्या खांद्यावर बंदूक ठेवून. न्यायालयाने मला जामीन दिला. आम्ही जेलमध्ये राहिलो काय, बाहेर राहिलो काय, आम्हाला काही त्याचा फरक पडत नाही. आमची भूमिका सत्य आहे. सत्य परेशान होऊ शकता है लेकिन सत्य पराजित नाही. आणि सत्तेत जायचं
तर मला कोणत्याही पक्षात जाऊन जाता येतं ना, त्याच्यात काय मोठी गोष्ट आहे. आमदार होणं किंवा सत्तेतलं पद मिळवणं ही फार छोटी गोष्ट आहे. काय मी कोणत्या पक्षात गेलो तर माझ्यासारख्या माणसाला कोणी मागच्या दारानं आमदार करेल. पण माझ्या डोक्यात ही चळवळ पण टिकली पाहिजे आणि सभागृहात सुद्धा चांगल्या विचाराची माणसं गेली पाहिजे. आज मला सांगा तुम्ही, या चळवळीच्या दबावामुळेच तर लोकांच्या पदरात काही ना काही पडतंय ना. मागच्या वर्षी जे पैसे मिळाले ते कुणामुळे मिळाले? चळवळीमुळेच मिळाले ना, आंदोलनामुळेच मिळाले. त्याच्या मागच्या वर्षी जे यश मिळालं ते चळवळीमुळे, आंदोलनाच मिळालं. फक्त लोकांच्या डोक्यात काय आहे की लगेच रिझल्ट मिळाला पाहिजे. तूप खाल्लं की रूप येत नसतं, त्याला वेळ लागत असतो, लक्षात ठेवा. टप्प्याटप्प्यानं लढाई मोठी करावी लागते. हे सगळे निगरगट्ट लोक आहेत सरकारमधले. हे का वाटतं तेवढं सोपं आहे का तुम्हाला? अरे हे लाखाचे आंदोलन मोडून काढतात, पण आम्ही यांना वाकवतो. हे चर्चेला बोलवत नव्हते आम्हाला, पण कसं बोलवलं चर्चेला बरोबर आता. आणि आम्ही काही गोष्टी त्यांच्याकडून वधून तर घेतल्या. असं एकादमात सगळं होतं का मला सांगा? छत्रपती शिवाजी महाराज जर शाहिस्तेखानाचे बोटं कापून आले आणि आपल्यासारखे असते नंबरी लोक त्या काळात, आपण काय म्हणलं, मुंडकं का नाही आणलं महाराजांनी, फक्त बोटच घेऊन आले. अरे पहिले बोटं आणले, मग हात आणले, मग पाय आणले, मग मुंडकं आणलं, असं टप्प्याटप्प्यानं करावं लागत असतं, लक्षात ठेवा. आंदोलनामध्ये काहीतरी पदरात पडून पुन्हा पुढची लढाई उभी करायची असते. आंदोलन इतकं ताणू नये की ते तुटलं पाहिजे. मला ते कळतं आणि म्हणून या आंदोलनामुळे लोकांच्या पदरात काही ना काही पडतं. आमचा आक्रोश आम्ही त्यांच्यासमोर मांडला, आमची भूमिका आम्ही त्यांच्यासमोर मांडली. लोकांना काय वाटतं, मंत्रालय ताब्यात घ्यायला गेलेत मग घ्यायलाच पाहिजे होतं बा. सरकारनं चर्चा केली नसती 100% घेतलं असतं. जे गुळानं मरतात त्याला पॉयझन पाजता कशाला? जेव्हा वेळ येईल तेव्हा पाजू. पण आज जर ते आपल्याशी सकारात्मकतेची भाषा बोलतात तर आम्ही सकारात्मक. तुम्ही नमस्कार केला, आम्ही नमस्कार करू. तुम्ही मोडून काढायचा प्रयत्न केला, आम्ही तुम्हाला मोडून काढायचा प्रयत्न करू. जशाच तसं उत्तर देणारी आमची शेतकऱ्याची जात आहे आणि आम्ही ते करणार आहोत. आम्ही शेतकऱ्याचे पोरत, आम्ही कोणाच्या बापाला घाबरत नाही. आम्ही सभागृहात जाऊ तर नैतिकतेनं जाऊ, इमानदारीनं जाऊ, बेमानी करून आम्ही जाणार नाही. जसं सरकार असंविधानिक पद्धतीनं बनलं, रातोरात पळून गेले लोकांनी सरकार बनवलं, तसल्या भानगडीत आम्ही पडणार नाही, लक्षात ठेवा. आमचं धोरण सरळ आहे की शेतकऱ्यांची चळवळी टिकली पाहिजे आणि लढणारे लोक, महाराष्ट्रातले जे चांगल्या विचाराचे लोक आहेत तेही सभागृहात गेले पाहिजे. याच्यासाठी आम्ही राज्यभर प्रयत्न करणार. सह्याद्री अतिथीगृहामध्ये बैठक झाली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्या बैठकीला उपस्थित होते. सोशल मीडियावर किंवा तुमचे काही जे राजकीय विरोधक आहेत असा मेसेज फिरवत आहेत की बैठकीला मुख्यमंत्री नव्हते, त्या खात्यांचे मंत्री नव्हते, मागण्या मान्य होणार नाहीत. असं आहे की सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे, मुख्यमंत्री जरी एकनाथ शिंदे असले तरी ही फक्त तात्पुरती सोय. सुपर सीएम कोण आहे? सुपर सीएम कोण आहे? देवेंद्र फडणवीस साहेब आहेत. आज सगळे सूत्र त्यांच्या हातात आहेत. दिल्लीत कोणाचं ऐकलं जातं? देवेंद्र फडणवीसांचं ऐकलं जातं. या प्रश्नांची सखोल जाण असणारा नेता म्हणजे काय म्हणतात त्याला, इंटेलेक्च्युअल किंवा या प्रश्नांच्या बाबतीत अभ्यास असणारा नेता कोण आहे? देवेंद्र फडणवीस आहे. मुख्यमंत्री शिंदेंना दिल्लीत किंमत नाही. काय दिल्लीत त्यांना काही कळत नाही. मागच्या वेळेस ते आमच्या बैठकीत होते, ते नुसतेच बसले होते, काहीच बोलत नव्हते. मागच्या वेळेस 2 तास बैठक झाली मागच्या वेळेस. मला असं वाटत नाही की त्यांचा या प्रश्नावर सखोल अभ्यास असू शकतो आणि आम्हाला बैठकीला देवेंद्र फडणवीसच अपेक्षित आहेत. कारण दिल्लीमध्ये जर का हा प्रश्न मांडायचा असला तर आज नरेंद्र मोदी साहेबांशी, अमित शहांशी, पियुष गोयलांशी थेट बोलणारा नेता महाराष्ट्रातलं मला असं वाटतं की देवेंद्रजी आहेत. कारण ते भाजपचे अत्यंत प्रभावी नेते म्हणून महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये आहेत. त्यामुळं सरकारच्या वतीनं कोणत्याही उपमुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली असती किंवा सरकारमधल्या महत्त्वाच्या लोकांनी, शेवटी काय तो प्रश्न सरकारचा आहे. सरकारच्या वतीनं चर्चेला कोणाला पाठवायचं हे सरकारने ठरवायचं असतं. त्यामुळे आमची बैठक सरकारसोबत झाली याच्यात आम्हाला आनंद आहे. त्यात सुपर सीएम सोबत झाली त्याच्यात जास्त आम्हाला आनंद आहे. त्यामुळं काही ना काही त्यातून रिझल्ट निघेल अशी अपेक्षा आहे. नाही निघाला तर आम्ही आंदोलन करणार आणि आक्रमक करणार. काय दिशा असणार आहे पुढच्या आंदोलनाची? 15 दिवसाचा अल्टिमेटम दिला आहे तुम्ही. 15 डिसेंबर नंतर काय असेल? हे बघा, आमच्या डोक्यात एक आहे की आता एक गोष्ट झाली की अग्रिम पीक विमा महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या खात्यात आला. हे आपल्या आंदोलनाचं यश आहे, लक्षात ठेवा. हे काय म्हणलं होतं सरकार, दिवाळीपूर्वी जमा करू असं म्हणलं होतं ना. दिलं का दिवाळीपूर्वी? नाही दिलं. यांच्या डोक्यात निवडणुकीच्या वेळेला टाकायचं होतं. आम्ही गेल्यामुळे यांना आता 20 लाख लोकांना विमा द्यावा लागला महाराष्ट्रातल्या 25% रक्कम. फायनल रक्कम आता त्यांना आचारसंहितेच्या काळाच्या आधी द्यायची होती, पण आम्ही सांगितलं की नाही, ते आम्हाला आत्ता लागेल म्हणजे, आणि ती वाढून पण मिळेल. एक प्रेशर सरकारवर तयार होतं, लक्षात घ्या, आंदोलनाच्या माध्यमातून. शेवटी चळवळी ह्या सरकारवर दबावगट तयार करण्यासाठी असतात आणि हे यश नाही का आमचं? ठीक आहे, 2% असेल, 5% असेल, काही ना काही तर असेल. याचा रिझल्ट तुम्हाला असं तराजूत नाही मोजता येत. हे व्हिजिबल नाही, पण इनव्हिजिबली याचा रिझल्ट त्या ठिकाणी लोकांना मिळत असतो, लक्षात ठेवा. आज आम्ही बोलल्यामुळं काल सभागृहामध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नावर काल आंदोलन केलं काही पक्षांनी. हे आमच्या आंदोलनाचं यश आहे. नाही तर मागच्या वेळेस बैठक अधिवेशन झालं, कुठे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सभागृह बंद पडलं? आता किमान बंद पडायला लागलं, आता चर्चा व्हायला लागली. दबावगट आहे आणि 15 डिसेंबरपर्यंत ज्या मागण्या कबूल करायचं त्यांनी सांगितलं होतं त्या जर झाल्या नाही तर 16 डिसेंबरपासून
महाराष्ट्रामध्ये आंदोलनाचा स्फोट होईल आणि त्या आंदोलन कसं असेल काय असेल मी आत्ताच सांगत नाही. ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या गनिमी पद्धतीनं असेल. त्याची रणनीती आम्ही आता ठरवायला चालू केलेली आहे. एक शेवटचा प्रश्न आहे, राजकीय प्रश्न आहे. लोकसभा निवडणूक आल्या 3 महिन्यांवर, काय विचार आहे? हे बघा, माझं काय असतं, माझं सगळं लोकांवर असतं. मला काय वाटतं हे महत्त्वाचं नाही आहे. या जिल्ह्यातल्या आता मी यात्रा काढली, लोकांमध्ये फिरतोय, तर लोकांचा माझ्यावर दबाव आहे की तुम्ही लोकसभा निवडणूक लढली पाहिजे. शेवटी काय राजकारणात मला काय वाटतं याच्यापेक्षा लोकांना काय वाटतं हे महत्त्वाचं आहे. लोक काय म्हणतात, मला तर लाख वाटेल हो, देशाचं काहीतरी व्हावं, महाराष्ट्राचं काहीतरी व्हावं, पण लोकांच्या मनात असलं पाहिजे ना. मी अर्ध्या हळकुणानं पिवळं होणारा कार्यकर्ता नाही, मी जमिनीवरचा कार्यकर्ता, लक्षात ठेवा. माझे पाय कधी जमिनीपासून ढळणार नाही. म्हणून मी इतका स्पष्ट आणि खरं बोलू शकतो, कारण माझ्या मिशीला खरकट नाही कोणाचं. लोकांचं माझ्यावर प्रेशर आहे की तुम्ही लोकसभेची निवडणूक लढा आणि लोक म्हणतील तो निर्णय मी घेणार आहे. शेवटी माझं न्यायालय लोक आहेत, सामान्य लोक आहेत, शेतकरी आहेत, गावगाड्यातली माणसं आहेत. ते जे म्हणतील ते मी करणार. रविकांत तुपकर होते आपल्यासोबत. अनेक प्रश्नांना दिलखुलास उत्तर त्यांनी दिली. लोकसभेच्या निवडणुकीसंदर्भातही भाषण केलं. 15 डिसेंबर नंतर आंदोलनाची दिशा काय असणार ते सुद्धा रविकांत तुपकरांनी सांगितलंय. सरकारने जर मागण्या मान्य केल्या नाही तर सरकारच्या बुडाखाली आग लावू असं रविकांत तुपकर म्हणाले. व्हिडिओ जर्नलिस्ट अक्षय थिगवेसह मी कृष्णा सपकाळ, शेलोडी, चिखली.